डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नये, कारण त्याच्यात प्रत्येक गोळी महत्वाची असते. थँक्यू. बरेच लोकांना काय वाटतं की आता नॉर्मल आहे ना सर, तुम्ही लिहिलेलं आहे कंसात 150 ते 250 आणि माझं तर 220 आहे. लय फार माणसं फार हुशार असतात. जेव्हा आपल्याला काहीतरी डॉक्टर बोलेल असं अगोदरच कळल्यामुळे आपण त्याच्यातून पळवाट काढण्याचा चुकीचा मार्ग काढू नये. मग मी त्यांना सांगतो की 150 आणि 250 याचं समेशन काढ, दोघांची बेरीज भागिले 2 कर. तू मध्यावर पण नाहीये, इकडच्या भागाला आहे, आता काळजी घेऊया आणि देण दिल्ली सर. तात्पर्य असं की कोलेस्ट्रॉल कमी करणं आहाराने शक्य आहे. जर ते कमी होतच नसेल, 2दा केलं 2 महिन्यात आणि मग त्या वेळेला ना ॲटोरवास्टॅटिन अशा काही औषधं आहेत जे घेतल्याने त्याच्याने काही नुकसान वगैरे होत नाही. जास्त डोस दिला तर काही स्नायू वगैरे दुसतात, तर ते कोलेस्ट्रॉल कमी करायच्या गोळ्या नेहमीच घेतल्या पाहिजे. बऱ्याच लोकांना ना हे हृदयविकार आणि अंजायना, माझ्याकडे इन्फेक्शन, रक्तपाताच्या गोळ्या सुरू झालं, सर्व बरोबर आहे, आता व्यवस्थित आहे घरी, आणि मल्टिपल ड्रग सुरू झाल्या की घरी जाऊन 2 महिन्याने सगळ्या गोळ्या बंद करतात, असं फार जवळून समाजात दिसून येतं. तसं करू नये. त्यामुळे आता आम्ही आजकाल खाली छापतो, लिहितो हाताने, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नये, कारण त्याच्यात प्रत्येक गोळी महत्वाची असते. थँक्यू.